नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. पुणे म्हाडा लॉटरी 4186 घरांची जी लॉटरी आज जाहीर झालेली आहे. ज्यांना या म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलेले आहेत, सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांना घरं नाही लागलेले आहेत, ते नाराज न होता येणारी जी अपकमिंग लॉटरी आहे, जी म्हाडा पुणे मंडळाची, जी कोकण मंडळाची, जे मुंबई मंडळाची, या लॉटरीमध्ये तुम्ही भाग घेऊन परत अर्ज सादर करून परत घरांसाठी अर्ज करू शकता. घर एकदा नाही लागलं याचा अर्थ असा नाही की आपल्याला कधीच लागणार नाही. म्हाडा लॉटरीमध्ये जी घरं असतात, काहींना 5 वर्षांनी लागतात, काहींना 10 वर्षांनी लागतात, काहींना 15 वर्षांनी लागतात. काहींना तर 18 वर्ष घरात जे रेंटने राहतात, जे भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि त्यांना कुठे घर लागतात. हा जो म्हाडा कोकण म्हाडा लॉटरीमधील जे विजेते ठरलेले आहेत, हे त्यांचे आलेले अनुभव आहेत. जेव्हा आपण म्हाडा लॉटरीचा ड्रॉ केला होता लाईव्ह, तेथे हे त्यांनी त्यांचं मनोगत त्या स्टेजवर आल्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं. तर को कोणत्याही प्रकारची नाराजगी न बाळगता ज्यांना घरं लागलेले आहेत त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि ज्यांना घरं नाही लागलेले आहेत, त्यांनी परत जी लॉटरी येणार आहे त्याच्यामध्ये अर्ज सादर करावा आणि आपलं जे नशीब आहे ते आजमावं. 4186 घरांच्या लॉटरीमध्ये ज्यांना आता घरं लागलेले आहेत, आता त्यांना पुढची प्रोसेस काय असणार आहेत आणि ज्यांना घरं नाही लागलेले आहेत, त्यांनी जी अनामत रक्कम भरलेली आहेत, जे म्हाडाच्या प्रचलित नियमानुसार जी ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी, एम-आय-जी, एच-आय-जी जे त्यांच्या कॅटेगरी आहेत उत्पन्न गटानुसार, त्याच्यानुसार जे तुम्हाला ई-एम-डी अमाउंट ठरलेली असते 10,000, 20,000, 30,000 आणि 40,000 जे म्हाडाचे जी पी-डी-एफ आहेत, पुणे मंडळाची जेव्हा आलेली आहे त्याच्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. तर ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीसाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत, ज्यांना पेमेंट अनामत रक्कम कधी येणार ती पण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आता ज्यांना 4186 घरांच्या लॉटरीमध्ये घरं लागलेले आहेत, त्यांना पेमेंट शेड्यूल कसं असणार आहे. जे तुम्हाला जर तुमच्याकडे एक रकमी रक्कम नसेल, तर तुम्ही होम लोन सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे घराचे पूर्ण पैसे असेल, तर तुम्ही एक वेळेस पूर्ण पैसे भरू शकता. तुम्ही एन-ओ-सी कशी घ्यायची म्हाडाच्या साईडवरती होम लोन करण्यासाठी त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत आणि रक्कम कशी टप्प्याटप्प्याने भरायची. जर नाही भरली तर त्याचं व्याज लागते का? त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असंच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की एक अंदाजे एका घराची किंमत 20 लाख रुपये असं जेमतेम धरून आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. समजा आता जे विजेते आहेत म्हाडा लॉटरीमध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत, आता त्यांनी जी अनामत रक्कम भरलेली आहे, ती अनामत रक्कम कमी होऊन तुम्हाला एक लेटर ऑफ इंटेंट म्हणजे स्वीकृतीपत्र, देकारपत्र असे एक लेटर तुम्हाला येणार आहेत. हे तुम्ही जिथं लॉग इन करणार तुमच्या म्हाडाच्या पोर्टलवरती सर्व तुम्हाला हे ऑनलाईनच येणार आहे. आता हे देकारपत्र आल्यानंतर तुम्हाला जी घराची अमाउंट आहे, ती अमाउंट तुम्हाला भरावी लागते. सर्वप्रथम आपण अंदाजे 20 लाख रुपये घराची अमाउंट जर ठरली, 20 लाख रुपये घराची अमाउंट आहे. तुम्हाला ती जर तुम्हाला 25% रक्कम पहिले भरावी लागते. त्याचा मुदत असते तुम्हाला 45 दिवस. म्हणजे तुम्हाला 20 लाख रुपये घराची किंमत आहे, 5 लाख रुपये तुम्हाला पहिले भरावे लागतात 45 दिवसाच्या आतमध्ये. जर तुम्ही ते 45 दिवसाच्या आतमध्ये जर ती रक्कम भरली नाही, तर तुम्हाला तिथून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असते. त्याच्यानंतर म्हाडाच्या प्रचलित नियमानुसार तुम्हाला मग ते म्हाडा व्याज आकारणी सुरुवात करते. त्यानंतर 60 दिवस सुद्धा जर तुम्ही नाही भरलं पेमेंट, तर तुमचं पूर्ण पूर्व सूचना न देता तुमचं जे लेटर ऑफ इंटेंट आहे ते रद्द केल्या जाऊ शकते. हे पूर्ण माहिती कुठे आलेली आहे ते पण आपण माहिती पुढे पाहणार आहोत. म्हणजे सरळ सांगायचं असलं की तुम्हाला लेखापत्र आलं, 25% रक्कम भरायची, 20 लाख रुपये घराची किंमत, 5 लाख रुपये भरले, 15 लाख रुपये मग मी पुढच्या स्टेपला सांगणार आहे. जर तुम्ही 5 लाख रुपये पण नाही भरू शकले, तर तुम्हाला 15 दिवसांची आणखी मुदतवाढ देण्यात असते. हे झालं पहिला टप्पा. त्यानंतर दुसरा टप्पा येतो आपल्याला 75% रक्कम भरावी लागते. त्याची अमाउंट आहे 20 लाख घराची किंमत असली तर 5 लाख भरले, 15 लाख रुपये बाकी आहे. त्यानंतर 60 दिवसानंतर तुम्हाला जर 75% रक्कम भरली नाही, तर तुम्हाला म्हणजे टोटल तुम्हाला 45 दिवस ते आणि हे 60 म्हणजे 105 दिवसांची तुम्हाला मुदतवाढ देण्यात असते. जर तुम्ही ते भरलं नाही, तर मग म्हाडा तुम्हाला त्या जी अमाउंट आहे, समजा तुम्ही 5 लाख भरले असेल, तर 15 लाखाची व्याज आकारणी सुरुवात करते. समजा जर तुम्ही 5 लाख 20 लाख रुपये झाले तर नाही भरले, तर तुम्हाला त्याची सुद्धा व्याज आकारणी करते. त्यानंतर तुम्ही हे कोणतीही अमाउंट भरली नाही, 75% राहिलेली अमाउंट म्हणजे 15 लाख रुपये, तर तुम्हाला म्हाडाला एक अर्ज करावा लागतो. तुम्हाला म्हाडा 90 दिवसांची मुदतवाढ देऊ शकते. अर्ज करावा लागतो.
90 दिवसांची मुदतवाढ देण्यात असते. म्हणजे तुम्हाला 90 दिवस हे आणि 105 दिवस ते, म्हणजे 195 दिवस तुम्हाला मुदतवाढ देण्यात असते. पण तुम्हाला जी 90 दिवस मुदतवाढ देण्यात आली त्याचं पण सुद्धा म्हाडा व्याज आकारणी करत असते. हे त्यांच्या PDF मध्ये आलेलं आहे. ज्यांना घरं लागलेली आहेत, 25% रक्कम कशी भरायची, 75% कशी भरायची. समजा 20 लाख रुपये घराची किंमत आहे आणि 20 लाख रुपये एक रकमी रक्कम जर तुमच्या अकाउंटवरती असेल, तर तुम्ही एक रकमी रक्कम सुद्धा म्हाडाच्या जेव्हा तुम्हाला देकार पत्र आहे ते 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ते भरू शकता. तसं तुम्हाला ते म्हाडाला सांगावं लागते. हे झालं एक रकमी रक्कम सुद्धा भरू शकता. आता राहिली तुम्हाला होम लोन. आता काहींचा असा प्रॉब्लेम असतो, की सर आता 20 लाख रुपये घराची किंमत आहे. आमच्याकडे 20 लाख रुपये नाही. माझ्याकडे जेमतेम 2 लाख, 5 लाख, 10 लाख जी काही तुमची जी सेव्हिंग असेल. पण मग आम्हाला एवढी रक्कम नाही आमच्याकडे, तर मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला म्हाडाला सांगावं लागेल, की सर मला माझ्याकडे एवढी रक्कम नाही आहे, तर मला तुमची NOC द्या. ना हरकत प्रमाणपत्र म्हणतात त्यांना. ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर ज्या तुम्ही वित्तीय संस्थेकडून जे घराचं होम लोन करत असणार, त्या वित्तीय संस्थेकडून तुम्हाला ती NOC घेऊन तुम्हाला ती त्यांच्याकडे जमा करावी लागेल. म्हणजे तुमचा त्याच्यावरती जिथे घर लागलं त्या घराचा नंबर, एरिया, नाव वगैरे जी एक NOC असते, ती NOC घेऊन तुम्हाला तिथे जावं लागते. म्हणजे म्हाडा तुम्हाला NOC देते. त्यानंतर तुमची वित्तीय संस्थेकडे जावं लागतं आणि त्याच्यानंतर मग तुमच्या घराचं ते होम लोन केलं जाते आणि होम लोन जिथून करणार, तिथून जी अमाउंट आहे ती तुमची डिस्बर्समेंट होत असते. म्हणजे त्या म्हाडाला ते पेमेंट करत असतात. ही म्हाडाचे घर लागलेले आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती 4186 घरांची. आता ज्यांना म्हाडामध्ये घर लागलं नाही, आता त्यांच्यासाठी काय आहे? तर बघा, म्हाडाच्या पोर्टलवरती सुद्धा अपडेट झालेले की 10 तारखेला म्हाडाचा निकाल लागणार आहे आणि तिथून 7 दिवसाच्या आत म्हणजे 17 फेब्रुवारी नंतर तुम्हाला जी राहिलेली रक्कम आहे, तुमची अनामत रक्कम, जी तुम्ही फॉर्म भरलेला होता. मी प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्म ज्याच्या नावाने भरला त्याच्याच बँकेच्या नावाची डिटेल्स तुम्ही तिथे त्यांना सांगा, म्हणजे अपडेट करा. म्हणजे तिथून तुम्हाला घर नाही लागलं तर त्याच बँकेच्या अकाउंटवरती तुम्हाला जी रक्कम आहे ते पाठवल्या जाते. त्यांनी 7 दिवसांचा वेळ दिलेला आहे. जवळपास 2,15,000 अर्ज आलेले होते. त्याच्यामधले 4186 जर आपण कमी केलं तर जेमतेम 2,11,000 लोकांना अनामत रक्कम आता म्हाडाकडून पाठवण्यात येणार आहे. तर एका वेळेस एवढी अमाउंट येत नसते. आपल्याकडे मागच्या वर्षीचा अनुभव आहे, कोकण म्हाडा लॉटरीचा अनुभव आहे, मुंबई म्हाडा लॉटरीचा अनुभव आहे, पुणे म्हाडा लॉटरीचा सुद्धा अनुभव आहे, की एका वेळेस ही रक्कम आलेली नाही. जे काही म्हाडाच्या धोरणानुसार जे किंवा संकेतांकानुसार किंवा अल्फा न्यूमरिक असेल किंवा PMRDA 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक, PMRDAच्या हद्दीतील योजना, म्हणजे अशा स्टेप बाय स्टेप नुसार ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती ही जमा स्टेप बाय स्टेप होत असते. एका व्यक्तीनं जर 4 ते 5 फॉर्म भरले असतील तर त्याचे एकाच वेळेस ते त्याच्या अकाउंटवरती जमा होत नाही. त्यांचा एक ठराविक कालावधी असतो. म्हणजे 7 दिवसानंतर या संकेतांक भरला असेल त्याची रक्कम जमा होते. तिथून 2-3 दिवसांनी, 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 10 दिवसांनी ही रक्कम स्टेप बाय स्टेप तुमच्या अकाउंटवरती जमा होत असते. जवळपास 1 महिन्याच्या आतमध्ये हे अमाउंट तुमच्या EMD अमाउंट जमा होत असते. 1 महिना झाल्यानंतर सुद्धा जर तुमच्या अकाउंटवरती जर ही EMD अमाउंट तुम्ही भरलेली आहे 10,000 20,000 रुपये जर जमा झाली नाही, तर तुम्ही म्हाडाची जी ऑफिस आहेत पुणेमधील, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे अर्ज क्रमांक, तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर घेऊन जायचा आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही फॉर्म भरताना अकाउंट डिटेल मिसमॅच झाली असेल, तर ती तुमची माहिती चेक करतील. तुमच्याकडून अर्ज सादर वगैरे करून घेतील. जमा करावं लागेल. त्यानंतर मग पुढची प्रोसेसने तुम्हाला ती जी अमाउंट आहे, ती अमाउंट तुमच्या अकाउंटवरती रिफंड होत असते. तर असा हा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.